हॅलो. हा सर, आवाज येतोय ना आता? हा, जय बिरसा सर, जय बिरसा. येतोय ना आवाज आता? आवाज येत नाही सर. आवाज येतोय का? आवाज जय बिरसा सर, ठाकरे सर, जय बिरसा. आवाज येतो ना आता? जय बिरसा, बळी सर, जय बिरसा. आवाज येतोय ना सर? आवाज येत नाही. आता येतो का सर? आता कमी येतोय. हा सर, आता येतोय का? एक मिनिट, जवळ घेतोय. जय बिरसा सर, आवाज येत नाही. आवाज येतोय का सर? हेडफोन लावू? एक मिनिट. हॅलो सर, आता येतोय का? आवाज येतोय का आता? हा, जय बिरसा सर, वानवळे सर, जय बिरसा. आवाज येतोय का आता? सर, आवाज येतोय का? हॅलो. सुरू करू का सर? आवाज येतोय ना? आता येत आहे ना? ओके 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 सर, सुरू करतोय. जय बिरसा, जय भीम, जय उलगुलान. आज सामाजिक न्याय भवन, सामाजिक न्याय दिन, छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर या चळवळीला खूप महत्त्व आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर चळवळीने दलित साहित्यांना, आदिवासींना, सगळ्यांना चालना दिलेली आहे. तर आज पुन्हा एकदा मी सर्वांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. उलगुलान एक साहित्यिक चळवळ. या फेसबुक पेजवर मला माननीय डॉक्टर सखाराम डाखोरे सर यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी माझा अल्पसा परिचय देतो. माझे शिक्षण आदिवासी आश्रमशाळा जामगव्हाण, माननीय सुरेशजी धनवे सर लाईव्ह आलेले, त्यांना जय बिरसा. आश्रमशाळा जामगव्हाण आणि शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह किनवट, नांदेड या ठिकाणी पूर्ण झाले. साहजिकच की शिक्षण घेत असताना अनेक वेळा संघर्ष, मोर्चे, आंदोलने अनेक याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागला आणि ते अनुभवले सुद्धा. त्यानंतर
सन 2009मध्ये जिल्हा परिषद बीड येथे शिक्षक म्हणून मी रुजू झालो आणि त्यावेळेससुद्धा जेव्हा आमच्या जिल्हा परिषदच्या नियुक्त्या होत होत्या त्यावेळेससुद्धा आम्ही त्यांना एक असं सांगितलं होतं की इथे जिल्हा परिषदला तुम्ही शिक्षकांना रुजू करून घेताय तर ते घेत असताना तुम्ही त्यांचं वैधता प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे चेक करा आणि घ्या. म्हणजे साहजिक सांगायचं तात्पर्य असं आहे की अन्यायाची चीड जर मनामध्ये असेल तर नियमितपणे जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी आपण त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम नेहमीचपणे केलेलं आहे. त्यानंतर एकदा नोकरीचा प्रश्न सुटला आणि माझ्या गावामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार व व्याख्यान मेळावा हे कार्यक्रम सलग एक 10 वर्षे पूर्ण केलेत आणि त्या कार्यक्रमासाठी माननीय तुकाराम भुरके सर, दुय्यम निबंधक लातूर, त्याचबरोबर माननीय सुभाष बोरकर साहेब, विक्रीकर अधिकारी मुंबई आणि मग गावातील सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून तो कार्याला सुरुवात केली. माननीय शीतलताई ढगे जयवीरसा मॅडम आणि मग हे वाढतच गेलं आणि त्याचा परिपाक असा की आमच्या गावातील दरवर्षी एक दोन विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले. त्यानंतर मात्र पहिले राज्यस्तरीय अंध आदिवासी साहित्य संस्कृती संवर्धन व प्रबोधन महासंमेलनाच्या निमित्ताने माननीय विश्वनाथ धुमाळी सर यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग आला आणि खऱ्या अर्थाने व्यापक आदिवासी चळवळ तिथून सुरू झाली. मग त्या ठिकाणी माननीय सुरेशजी धनवे सर असतील, माननीय राजेशजी ढगे सर असतील, माननीय प्रकाशजी गारवळे सर असतील, माझे गुरु माननीय राजेशजी धनसकर सर असतील किंवा माननीय माधवरावजी सरकोंडे सर असतील आणि अनेकांचा परिचय झाला आणि त्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने मी याच्यामध्ये आदिवासी चळवळीमध्ये जोडल्या गेलो. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही 2011 पासून कार्य केले. आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय साहेबरावजी खुडे सर, त्याच्यानंतरचे दुसरे माननीय गंगाधरजी वानोळे सर आत्ता लाईव्ह आहेत, त्यांनी आहेत, ते कार्य पाहतात. आपण ती संघटना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून मी त्या संघटनेचा जिल्हा सचिव म्हणून कार्य पाहतो. मी माझ्या परीने मला जेवढं होईल तेवढं मी त्यांना म्हणजे आपल्या समाजासाठी काम करण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या परीने तेवढं मी काम करतोय. हे करत असताना माननीय सखारामजी डाखोरे सरांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक फेसबुक लाईव्ह पेज सुरू केलं आणि मग त्या पेजला मी थोडं फॉलो करत गेलो आणि मग या 2-3 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला की सर म्हटले आपल्या उलगुलान एक साहित्यिक चळवळ या पेजवर जे एवढे प्रयोग झालेले त्या प्रयोगाबद्दल तुम्ही काहीतरी अभिप्राय द्या. त्यानंतर मी थोडा हसलो आणि सर म्हटलं की सर मला कसं शक्य आहे, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सगळ्या दिग्गजावर प्रतिक्रिया देणं म्हणजे ते मला जमणार नाही. हा म्हटलं एक करू आपण की त्या मान्यवरांपासून मी काय शिकलो ते मी निश्चितपणे या ठिकाणी घेण्याचा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांनी होकार दिला आणि त्यांनी मला खूप मोठी संधी दिली. 2 दिवसापूर्वीची दिलेली संधी पण मला खूप म्हणजे थोडक्यात मला खूप प्रेशर आले की मग म्हटलं आता यांच्याबद्दल काय बोलायचं. सर्व तर दिग्गज साहित्यिक, कवी, कादंबरीकार सगळे खूप दिग्गज आहेत. त्यांच्या कार्याला तोड नाही, जोड नाही आणि आपण काय बोलायचं. मग ते म्हटले सर तुम्हाला काय वाटते ते बोला. आणि मग मी सगळी तयारी केली आणि मग बोलण्याचा एक प्रयत्न केला.
बघा, उलगुलान एक साहित्यिक चळवळ या पेजवर माननीय सखारामजी डाकोरे सरांनी एक प्रादेशिक संतुलनसुद्धा याच्यामध्ये समायोजन केलं. म्हणजे बघा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे नगर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, लातूर, नागपूर, गोंदिया, मालेगाव, गडचिरोली, म्हणजे साधारणतः 15 ते 16 जिल्ह्यातील साहित्यिकांना या एका ठिकाणी ऑनलाईन आणले. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रयोग करत म्हणजे अभिव्यक्ती घेत असताना महिलांचा सुद्धा खूप मोठा सहभाग घेतला. एक 35 प्रयोगामध्ये 4 महिला आहेत. जर आपण त्याची टक्केवारी जर काढायला गेलो तर साधारणतः एक 15% 12 ते 15% महिलांचा सहभाग आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील महिलांनी पुढे येऊन साहित्य लिहिणं ही खूप काळाची गरज आहे. की एकूण आपण 50% सुद्धा महिला किंवा 30% महिला यांचं साहित्य की आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही, किंवा फेसबुकच्या माध्यमातून एक 4 महिलांना प्रतिनिधित्व दिलं. आणि एकंदरीत याच्यामध्ये सर्व म्हणजे स्त्री पुरुष समानताचं मूल्य दाखवलं, प्रादेशिक संतुलन दाखवलं, त्याचबरोबर सर्वांना आणि सगळ्याच भागातील कवींना या ठिकाणी त्यांनी संधी दिली. आता बघा, त्यांनी पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या दिनांक 23 मे 2020 पासून ते दिनांक 25 जून 2020 पर्यंत एकूण 35 प्रयोग या ऑनलाईन पेजवर झालेत. आणि 35 प्रयोगामध्ये बऱ्यापैकी जवळपास एक 70 ते 75% कवींनी म्हणजे कविताचे सादरीकरण झाले. आणि मला असं वाटलं की मग याच्यावर पण आपण एखादी कविता करावी. मी याच्यावर सरांनी जे फेसबुक लाईव्ह पेज सुरू केलं त्याच्यावर एक कविता तयार केली. मी काय कवी नाही आहे, पण मी एक मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, आणि माननीय संदीपजी बुरके सर, जयबिरसा, माननीय ताई, सर्व कवींना मी एक विनंती करतो की कृपया माझ्या कवितेला शीर्षक तुम्ही द्यावं. मी शीर्षक दिलेलं नाही आहे. हा बघा, मी कविता सुरू करतो. जगात आली कोरोनाची महामारी, जगात आली कोरोनाची महामारी, उपाय नसल्याने लोकांनी बाळगली सावधगिरी, उपाय नसल्याने लोकांनी बाळगली सावधगिरी. महामारीमुळे जग झाले अधांतरी, महामारीमुळे जग झाले अधांतरी, हीच परिस्थिती भारतामध्ये पण झाली खरी, हीच परिस्थिती भारतामध्ये पण झाली खरी. घरात बसून राहण्याची वेळ का आली, घरात बसून राहण्याची वेळ का आली, गरीब मजुराचे आतोनात हेळसांड झाली, गरीब मजुराचे आतोनात हेळसांड झाली. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे झाले बंद, अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे झाले बंद. काही लोकांनी जोपासले आपले छंद, काही लोकांनी जोपासले आपले छंद. कुणी गायन, कुणी वादन, कुणी नृत्य, कुणी गायन, कुणी वादन, कुणी नृत्य, कुणी कला तर कुणी नवनवीन पदार्थ, कुणी कला तर कुणी नवनवीन पदार्थ. बघा, ह्या काळामध्ये सगळेच लोक आपापली छंद जोपासत होते. कुणी गायन, कुणी वादन, वेगवेगळ्या प्रकारचे हे झाले. त्याच्यानंतर एक महिला, बरं का, जयशेवा सर, आकाश पवार सर, जयशेवा, एक व्हॉट्सअप स्टेटसला चॅलेंज पण आलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंज, म्हणजे काय प्रत्येकाने आपापले छंद जोपासले. पण या काळामध्ये मात्र माननीय सखारामजी डाकोरे सर यांनी त्यांच्यामधली अभिवृत्ती व्यक्त केली. पुढे बघा, माननीय डॉक्टर सखाराम डाकोरे सरांनी लढवली शक्कल भारी, माननीय डॉक्टर सखाराम डाकोरे सरांनी लढवली शक्कल भारी. उलगुलान एक साहित्यिक चळवळीत आणले अनेक साहित्यिकांना ऑनलाईन पेजवरी. बघा,
उलगुलान एक साहित्यिक चळवळीत आणले अनेक साहित्यिकांना ऑनलाईन पेजवरी। प्रत्येक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून केली विचाराची पेरणी। प्रत्येक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून केली विचाराची पेरणी। आम्हा श्रोत्यांसाठी ठरली ही मार्गदर्शक वर्गणी। आम्हा श्रोत्यांसाठी ठरली ही मार्गदर्शक वर्गणी। साहित्यातून जास्तीत जास्त आली कविताची उगवणी। मी अगोदर सांगितले की साधारणतः 1 ते 35 प्रयोगामध्ये 1 ते 35 प्रयोगामध्ये जवळपास भरपूर कवी आहेत। कवीने आपल्या कविता सादर केल्या। त्या कवितांमधून प्रत्येक बघा साहित्यातून जास्तीत जास्त आली कविताची उगवणी। ह्या उगवणीतून आम्हा रसिकांना मिळाली अनमोल पर्वणी। ह्या उगवणीतून आम्हा रसिकांना मिळाली अनमोल पर्वणी। आता बघा, धन्य धन्य ते उलगुलान साहित्य पेज चालविणारे। धन्य धन्य ते उलगुलान साहित्य पेज चालवणारे म्हणजे प्रत्यक्षात माननीय डॉक्टर सखारामजी डाखोरे सर। आम्हा श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालविणारे। आम्हा श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालविणारे। असेच उलगुलान कायमस्वरूपी नेऊ उंच शिखरावरती। माननीय आमचे स्नेही माननीय सुरेशजी धनवे सर, आपण या कवितेला शीर्षक द्यायचं आहे। तर असेच उलगुलान कायमस्वरूपी नेऊ उंच शिखरावरती। लाखो करोडो उलगुलान प्रेमी या धरतीवरती। लाखो करोडो उलगुलान प्रेमी या धरतीवरती। अशीच ही एक समाजासाठी सुरू केली क्रांतिकारी चळवळ। अशीच ही एक समाजासाठी सुरू केली क्रांतिकारी चळवळ आणि समाजाच्या क्रांतीसाठी मिळेल अनेक स्तरातून पाठबळ। शेवटच्या ओळी आहेत बघा, अशीच ही एक समाजासाठी सुरू केली क्रांतिकारी चळवळ आणि समाजाच्या क्रांतीसाठी मिळेल अनेक स्तरातून पाठबळ। सर, ही माझी तोडकी मोडकी कविता होती आणि मी या कवितेच्या माध्यमातून या उलगुलान पेज यांच्याबद्दल जे प्रयोग झाले, ज्या कविता सादर केल्या त्यांच्याबद्दल मी माझं मत मांडलं। सर्व कवींना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की त्या कवितेला तुम्ही शीर्षक द्यावं। आता मी एक मिनटं सर्वांची माफी मागतो। माझे 2 मुलं थोडं तुमच्याशी हे करायला लागलेत। एक बोलतो म्हटलं आहे, इकडून दे। हां, दे लवकर। जे आदिवासी, जे वीर, जे उलगुलान। ओके, ठीक आहे, धन्यवाद। हां, धन्यवाद सर। मागोवा, अरे वा, छान 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 नाव मागोवा, शीर्षक द्यायला काही अडचण नाही। जयवीरसा सर, पेंदोर सर, जयवीरसा। तर या उलगुलान एक साहित्यिक चळवळ यांच्याबद्दल एक थोडंसं बोलतोय मी की आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान धरती आबा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी एक त्यांचं आयुष्य अवघं एक 24 वर्षेत काहीतरी महिने जगलेत आणि त्यांनी एक आदिवासी समाजासाठी फार मोठी उलगुलान ही चळवळ चालवली आणि या उलगुलान आपल्या फेसबुकवरील उलगुलान म्हणजे की साहित्यातील उलगुलान म्हणजे साहित्यामधून कथा, कादंबरी, कविता असेल किंवा अनेक प्रकारच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून तथाकथित म्हणजे तथाकथित समाजांच्या लक्षात आणून देण्यासाठी आमच्या वेदना, आमच्या जाणीवा, आमच्या सर्व काही जे भावभावना त्या या फेसबुकच्या माध्यमातून आपण
उलगुलान केलं आहे किंवा या फेसबुकवरून आपण एक उलगुलान हे चालवलेलं आहे. आता मी वळतोय की आपल्या या पेजवर ज्या ज्या साहित्यिकांनी आपलं म्हणणं मांडलं आहे त्यांच्याबद्दल मी म्हणजे त्यांच्यापासून मला काय शिकायला मिळालं ते मी या ठिकाणी मांडणार आहे. बघा, पहिला जो 23 जूनला झालेला आहे ते म्हणजे मी व माझी अभिव्यक्ती भाग 1, माननीय शंकर बळी सर, मुंबई. सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक आहेत. बघा, बळी सरांच्या प्रवास तो अतिशय खडतर आहे. सरांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जयविरसा सर, झईकर सर, जयविरसा, त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली. त्यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये सांगितलं की अडचणीतून शिक्षण घेत असताना मात्र त्यांनी ते आपलं साहित्य त्यांनी बंद ठेवलं नाही. तेव्हापासून ते लिहायला लागले की एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे साहित्य, ह्या दोन गोष्टी घेऊन सरांची वाटचाल सुरू झाली. आणि मग मुंबईमध्ये त्यांना नोकरी मिळाली. आज शिक्षक या पदावर आहेत. हे सगळं ठीक आहे, पण ते त्यांचं जे अनुभव आहे ते आपल्याला खूप काही सांगून जातं. मला एक आठवतं की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं 1.5 दिवसाचं शिक्षण झालं, पण ते मुंबईमध्ये त्यांनी खूप कामं केली, अनेक कामं केली. आणि अनेक कामं करत असताना त्यांना सुचलेल्या अनेक कविता, अनेक ओळी, अनेक त्यांची शायरी, सगळे काही छोट्या कागदावर लिहायचे आणि कागदावर लिहून मग ते संग्रही करायचे. आता बघा की मी थोडं असं नाही म्हणत की अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न, विश्वरत्न आहेत, पण माझ्या अंध आदिवासी समाजातील शंकर बळी सर आहेत की त्यांनीसुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्याकडून जशी प्रेरणा घेऊन त्यांचं जे लिखाण आहे ते प्रेरणादायी आहे. तर मला तर असं वाटते की आमच्या समाजामधले शंकर बळी अण्णा, त्यांना म्हणायला काही वावगं आपल्याला ठरणार नाही, कारण त्यांचा खडतर प्रवास आहे. मी त्यांच्याशी जेव्हा त्यांचा प्रयोग ऐकला, पाहिला आणि मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला आणि मला राहवलं नाही. का तर सरांचा खरंच जे प्रवास आहे, जे शिक्षण आणि साहित्य, म्हणजे काम करत असताना शिक्षण घेणे आणि ते करत असताना साहित्य जिवंत ठेवणे, ह्या दोन गोष्टी आहेत ते आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत असं मला वाटते. मी माननीय शंकर बळी सरांचे खूप खूप आभार मानतो. त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रयोग आहे गणेश आघाव सरांचा. हिंगोलीचे कवी आहेत. शेतीमातीच्या कविता. आघाव सरांनी शेतीमातीच्या कवितेमध्ये शेतकऱ्यांचे वास्तव जीवन, शेतकऱ्यांची हुबेहूब वास्तव जीवन मांडले. एवढेच नव्हे तर त्यांचं गायनसुद्धा इतकं अप्रतिम आहे. जेव्हा त्यांच्या शेती मातीच्या कविता आम्ही ऐकल्या, आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांच्या वेदना, शेतकऱ्यांचे जीवन हे आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे. म्हणून त्यांच्या कवितेतून आम्हाला की एक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या बोरी बाबळीच्या कविता अप्रतिम, म्हणजे त्यांच्या कविता खूपच सुंदर. आणि त्या कवितेतून आम्हाला म्हणजे की शेतीबद्दल असणारा जिव्हाळा, शेतकऱ्यांचे जीवन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचल्या. माननीय गणेश आघाव सर, तुमचेसुद्धा खूप खूप धन्यवाद, आभार. बळी सर, मी तुमचा खूप आभारी आहे की तुमच्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली. मी तर तुमच्यापासून खूप घेतलं आहे. मी तुमचं पेज पुन्हा पुन्हा ऐकलं आहे. ओके. त्यानंतर बघा, भाग 3 आहे माननीय शीतलताई ढगे. ताईंच्या स्त्री जाणीवेच्या कविता आहेत.
या कवितेमध्ये ताईने आपले विचार खूप सुंदर मांडले, पण ताईने जे शिक्षण घेतलं, ज्या संघर्षातून शिक्षण घेतलं ते फार मोठं आहे. मी प्रथमतः माननीय राजेश ढगे सरांना धन्यवाद देतो की माननीय राजेश ढगे सरांनी त्यांना खूप पाठबळ दिलं आणि ताईची सुद्धा शिकण्याची खूप इच्छा होती. आता बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये मानसशास्त्रामध्ये एक म्हटलं जातं, शिकण्याची जर तीव्र इच्छा असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे माननीय सौ शीतलताई ढगेंनी आपल्या घरातील पूर्ण कामे करून, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कामे करून, सगळ्या गोष्टी पूर्ण करून शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे BA केलं, BEd केलं आणि त्याच्यानंतरसुद्धा कविता लेखनाचा त्यांचा खूप शालेय जीवनापासून अनुभव आहे आणि त्यांच्या कवितासुद्धा खूपच चांगल्या आहेत. त्यांनी असे म्हटले की मला शालेय जीवनामध्ये प्रोत्साहन मिळालं नाही. म्हणजे त्यांना प्रोत्साहन नाही मिळालं, त्यांच्यामुळे त्यांची जे सृजनशीलता होती ती पुढं वाढत गेली नाही. पण त्यांनी उल्लेख केला माननीय राजेशजी धनजकर सरांचा आणि माननीय शंकर बळी सरांचा आणि मग त्यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळून त्यांनी खूप सुंदर कविता सादर केल्या. ताईंच्या कविता आदिवासी महिला विचारमंचावर येतात, अनेक ग्रुपवर येतात, ते खूप मी पण वाचतो आणि अप्रतिम ताईचं लिखाण खूप सुंदर आहे. ताईंचं पुस्तकसुद्धा पूर्ण लिहून झालेलं आहे, फक्त प्रकाशनाला मुहूर्त नाही मिळाला, तर लवकरच ते पण प्रकाशन होऊन जाईल. तर ताईंची सावित्रामाई ही कविता खूप अप्रतिम वाटली आणि बाकीच्या कविता पण ताईंच्या खूप सुंदर होत्या. सुंदर होत्या. त्याच्यानंतर पुढचे आहेत बघा, माननीय प्राध्यापक धर्माजी खरात विरारचे आहेत. सर, माननीय डॉक्टर डाकोरे सरांना एक कमेंट आलेली आहे सर. ओके, ठीक आहे. सामाजिक जाणीवेच्या कविता बघा, त्यांनी कुपोषणाचे अजून हवेत किती बळी ही कविता अप्रतिम म्हटलेली आहे. आता बघा, त्या कवितेचे वर्णन करत असताना आदिवासींचे वास्तव या ठिकाणी मांडले. म्हणजे आदिवासी विकास विभाग जो महाराष्ट्र शासन आहे की त्यांनी राबवलेल्या योजना आहेत की जे सुरुवात झाली तेव्हापासून ते शेवटच्या घटकापर्यंत कशा पाजरत येतात आणि ते प्रत्यक्षात काय मिळते याचं अतिशय बोलकं वर्णन या कवितेमध्ये माननीय प्राध्यापक धर्माजी खरात सरांनी मांडलं. म्हणजे कुपोषणाचे अजून हवेत किती बळी, इतकं सुंदर त्यांची मांडणी मला पण खूप आवडली. त्याच्यानंतर त्यांची एक ऋण ही एक कविता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंसाठी किंवा गुरुविषयी भावना व्यक्त करण्यासाठी केलेली अतिशय भावनिक कविता होती. अतिशय भावनिक. म्हणजे आताच्या या संगणकीय काळामध्ये गुरु शिष्यांचं नातं एक अनेक ठिकाणी त्या नात्यांना वेगळं वळण लागतं, पण ते सरांनी जे त्या ठिकाणी ऋण ही कविता घेतली ती अतिशय सुंदर, सर्व गुरूंचा उद्धार करणारी ती कविता वाटली. त्याच्यानंतर एक त्यांचं दुसरी कविता आवडली बघा, बायको ते बायकोच असते. ही खूप सुंदर कविता, मनाला भावली. पण बायको ते बायकोच असते ही कविता खूप मनाला भावली.
मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो. त्याच्यानंतर बघा पाचवा प्रयोग आहे तो म्हणजे माननीय सुरेश धनवे सर पुसद, चारोळी, कविता, गझल, निमी. आता बघा माननीय सुरेशजी धनवे सर यांचा आणि माझा परिचय पहिले राज्यस्तरीय अंध आदिवासी संस्कृती संवर्धन व प्रबोधन महासंमेलन जामगावच्या पहिल्या मीटिंगमध्ये माननीय सुरेशजी धनवे सरांनी त्यांचे विचार मांडले. त्यांचा भारदस्त आवाज जे तेव्हापासून ते आजपर्यंत कायम माझ्या हृदयात आहे. म्हणजे त्यांचा इतका अप्रतिम आवाज, त्यांच्या आवाजांना चॅलेंज नाही, अप्रतिम. आजही माननीय सुरेश धनवे सरांचं नाव काढलं की मला त्यांच्या आवाजाची आठवण किंवा माझ्या कानामध्ये आवाज घुमतोय. त्यांचा आवाज मला खूप आवडतोय, भारदस्त आहे आणि त्या आवाज भारदस्त आहे पण त्यांच्या मनामध्ये इतका गोडवा आहे की माझी आणि त्यांची बरेच वेळा भेट झाली. मागच्या 23 तारखेला सुद्धा त्यांची आणि माझी भेट झाली. सरांच्या कविता, चारोळ्या, कविता आणि गझल आमचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी ते वाचतोय आणि बऱ्याच वेळा आता ऑनलाईनमध्ये माननीय सुरेशजी धनवे सरांच्या मी काही गझल ऐकल्या, अप्रतिम आहेत. त्यांच्या आवाजांना असं आपण नावच ठेवू शकत नाही की त्यांचा आवाज अप्रतिम आहे. आणि त्यांच्या चारोळ्या, कविता आणि गझल हे नेहमी ऐकतच राहावं वाटतं. गझलच्या बाबतीत सर बोलले होते की गझल लिहिणं फार अवघड आहे आणि सर तुमच्या गझल आम्ही ऐकलो तर खरंच आम्हाला धन्य मानतो आहे की खूपच सुंदर तुमच्या गझल आम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून, तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं आहे. सर माननीय धनवे सर धन्यवाद. यानंतर बघा आहे कविता मोरवणकर ताई, मुंबईच्या आहेत. कवी अभिनेत्री आहेत. ताईंनी रमाई ही कविता अप्रतिम सादरीकरण केलं. रमाई नावाची कविता. रमाई या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाल अपेष्ट सगळं वर्णन त्यामध्ये त्यांनी या कवितेमध्ये आणलं. रमाई नावाची कविता अप्रतिम तर सादर झाली. त्याच्यानंतर एक तेजाब नावाची कविता. तेजाब नावाची कविता आहे. तू जेव्हा विचारलीस माझी जात, तू जेव्हा विचारलीस माझी जात ही अर्थपूर्ण कविता खूप मस्त होती. त्याच्यानंतर माय सागरी किनारा या कवितेचे गायनसुद्धा खूप छान केली. आणि त्याच्यानंतर हे लॉकडाऊन झाल्याच्या नंतर लॉकडाऊनमध्ये छोट्या त्यांनी तुकडे लिहिले होते म्हणजे कविता, ते तर खूप मनाला खूपच भावले. आणि त्यांच्या कवितासुद्धा खूप सुंदर, अप्रतिम, अर्थपूर्ण, सगळ्याच गोष्टीत मला त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर आहे बघा माननीय शरद टिपे, नाशिक आदिवासी चळवळींची गाणी. बघा वाजूया ढोल वाजूया ताशा, अप्रतिम गायन. वाजूया ढोल वाजूया ताशा. आणि त्या दिवशी कविता गायन करत असताना माननीय टिपे सरांनी असं सांगितलं की मी अगोदर अनेक गाणी गायली, इतरांची गाणी गायली, पण माझी आदिवासी संस्कृतीच मला माहिती नव्हती. आदिवासी संस्कृती माहिती नव्हती किंवा मी आदिवासीबद्दल फारशी माहिती नव्हती. आणि जेव्हा त्यांना आदिवासीबद्दल माहिती झाली
संस्कृती कळली आणि सगळं कळत त्याच्यानंतर त्यांनी अप्रतिम गाणी लिहिली, खूप सुंदर सुंदर गाणी लिहिली. त्यांचं एक गाणे बघा, आदिवासीचं पोर. आदिवासीचं पोर आता तुमच्या माझ्या मोबाईलच्या व्हॉट्सअपला भरपूर आलेलं आहे की अप्रतिम, म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्ध आदिवासी माणसापर्यंत, लहान मुलापासून ते वयोवृद्ध आदिवासी माणसापर्यंत आपली आदिवासी अस्मिता जागृत करण्याचं काम त्या गाण्याने केलं. त्यांनी दुसरं एक गाणं, एक गीत सांगितलं होतं आपल्याला बघा, गर्वाने आदिवासी बोल, अभिमानाने आदिवासी बोल. गर्वाने आदिवासी बोल, अभिमानाने आदिवासी बोल. हे खूपच सुंदर त्यांचं गीत आपल्याला म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचलं, तुम्ही ऐकलेलं आहेत. आता सर्वांनी त्यांच्या गीतं आपण ऐकलोत. त्याच्यानंतर आहे बघा, माननीय प्रकाशजी गारोळे सर. गारोळे सर माझे मित्र आहेत. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच त्यांची आणि माझी भेट झाली. अनेक वेळा अनेक कार्यक्रमामध्ये माननीय प्रकाशजी गारोळे सर आणि माझी भेट झाली. अनेक वेळा अनेक विषयावर बोलणे झाले, पण सर कवितावर कधी बोलले नाही. आणि ज्यावेळेस ते सर उलगुलान एक साहित्यिक चळवळीमध्ये ऑनलाईन येणार होते, त्या दिवशी मात्र मला असं वाटलं की बापरे, एक आश्चर्याचा धक्का बसला की गारोळे सरनी कधी विषयसुद्धा काढला नाही. आणि ज्यावेळेस त्यांना बघितलं, ऑनलाईन ऐकलं, तेव्हा असं वाटलं की वर्षानुवर्ष गारोळे सरांनी कविता केलेल्या आहेत, वर्षानुवर्ष. म्हणजे असं बिलकुल वाटलं नाही की त्यांची कविता लगेच म्हणजे आता काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी कविता केल्या आणि आपल्या पुढे मांडल्या, बिलकुल नाही. की त्यांच्या अप्रतिम आणि त्यांचं सामाजिक कार्य खूप खूप मोठं आहे. त्यानंतर माननीय राजेशजी धनजकर सरांनी त्यांना प्रेरणा दिली आणि प्रेरणा दिल्याच्या नंतर त्यांच्या कविता आपल्याला सगळ्यांना विचार करण्यासारख्या आहेत. त्यांची बा कविता खूप खूप मनाला भावली, बा कविता. त्याच्यानंतर हो बिरसा हो तुझ्या विचाराने, हो बिरसा हो तुझ्या विचाराने. म्हणजे दुसरी गोष्ट अशी मला प्रकाशाने जाणवते की माननीय राजेशजी धनजकर सर यांनी जी प्रेरणा दिली, त्यांच्यासाठी ती कविता घेऊन आली आणि म्हणजे कवितेसाठी प्रेरणादायी ठरले. माझ्यासाठी तेच आहे की मलासुद्धा सरांनी खूप प्रेरणा दिली आणि मग मीसुद्धा त्यांच्या प्रेरणेतून एक छोटंसं पुस्तक लिहितो आहे. एक 50-60 पेजेसचं पुस्तक आहे, निसर्गवादी अंध आदिवासी. हे लिहिण्यामागचा एक उद्देश आहे की मला असं वाटलं की मी माझ्या जमातीसाठी काहीतरी केलं पाहिजे, अंध आदिवासीसाठी. म्हणून मी एक 20-22 मुद्द्याचा फॉर्म भरून घेण्याचं काम करत होतो. त्यातून माननीय राजेशजी धनजकर सरांनी मला अशी प्रेरणा दिली की सर तुम्ही अशी माहिती गोळा करून काय करणार आहे, तुम्ही यथोचित माहिती जमा करा आणि ती जमा केलेल्या माहितीच्या नंतर मग तुम्ही लिखाण करा. आणि मी महाराष्ट्रामधील 8 जिल्ह्यातील 31 तालुक्यामध्ये बहुतेक आदिवासी गावामध्ये, तेलंगणातील काही आदिवासी गावामध्ये आदिवासी संशोधन केंद्र हैदराबादला जाऊन तिथून काही माहिती अंध आदिवासीविषयी गोळा केली आणि मग त्या गोळा केलेल्या माहितीतून आता मी एक म्हणजे माझं पुस्तक तयार आहे, टायपिंग थोडंफार आहे. तर कदाचित 15 नोव्हेंबर यावेळेस प्रकाशित होण्याची आहे अपेक्षा. तुमचे सर्वांचे आशीर्वाद असतील तर मी निश्चित प्रकाशित करू. माननीय माधवजी सरकुंडे सर, जय बिरसा, जय भीम, जय आदिवासी. त्यानंतरचा मी प्रयोग आहे माननीय प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार पेन. आता बघा, प्रसिद्ध कवी आणि गीतकार आहे. खाडा बबन छत्रपती शासन चित्रपटाचे गीतकार. आता बघा, माझे काव्य व गीतलेखन प्रवास.
माननीय प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार सरांनी माणूस हा संघर्षातून कसा घडतो याबद्दल त्यांनी इतकं मस्त विवेचन केलं. त्यांनी त्यांच्या अनुभवी विश्वातल्या काही गोष्टी सांगितल्या की पहिलीचा विद्यार्थी 4 ते 5 किलोमीटर पायी जाऊ शकतो का? पहिलीचा विद्यार्थी 4 ते 5 किलोमीटर शाळेसाठी जाऊ शकतो का? 5वीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी बाजरीच्या भाकरी हाताने करून खाऊ शकतो का? आता बघा ना किती मोठं आहे. जर आपल्याला करून खायचं म्हटलं तर खिचडी वगैरे करून खाता येते, पण बाजरीची भाकर करणं फार अवघड आहे. की माननीय प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार सरांनी असं अनुभवी विश्व सांगितलं की 5वीला असताना आम्हाला हाताने भाकरी करून खावं लागलं. आणि मग ते अनुभव किती मोठा आहे. म्हणजे त्या परिस्थितीतून जाऊन शिक्षण पूर्ण करायचं. पहिलीचा विद्यार्थ्यांना पायी चालणे, 5वीला असताना हातानं करून खाणे, म्हणजे त्यांचा अनुभव विश्व आपल्यासाठी प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. माननीय सरांचा प्रवास जालना, माजलगाव, लातूर अनेक ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचं लेखन प्रेरणादायी आहे आणि त्यांचं कवी प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार सरांचं पुन्हा एकदा ऐकावं, पुन्हा ऐकण्यासारखं, म्हणजे नियमितपणे प्रेरणादायी आहे. मी पुन्हा एकदा सरांचे खूप खूप आभार मानतो. त्याच्यानंतर बघा माननीय